दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळालेला आहे। आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे। लोकसभेत सुद्धा याच मराठा आरक्षणावरून महायुतीला याचा जब्बर फटकाही बसला। मात्र विधानसभेत हे वेगळं चित्र पाहायला मिळालेलं आहे। मनोज जरांगे हे सातत्याने ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीसाठी ठाम आहेत। आता मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषणावर ठाम आहेत। उपोषणाची आज तारीख जाहीर करतील। उपोषणाला पाठिंबा मिळेल असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार। जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलंय ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। ती ज्यांना स्वतः मनानं बसायचे, स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत। कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाहीये कोणावरतीच। मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही। इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालते। उद्या निधी विजय चिडे विजय मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणावर ठाम आहेत। त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि त्यांनी आधीच सांगितलं होतं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की मी आमरण उपोषणावर बसणार आणि कोणी येऊ दे किंवा नाही येऊ दे मी एकटा आमरण उपोषणावर बसणार असं त्यांचं वक्तव्य होतं। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी तब्बल 15 महिन्यापासून जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये लढा देताना आपल्याला पाहायला मिळत होते। तब्बल 6 वेळा जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण देखील केलं होतं। मात्र सरकार आचारसंहिता घोषित झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी देखील मागणी जी आहे ती शिंदे सरकार केली होती। मात्र शिंदे सरकारकडून मराठा समाजाला जे आहे ते स्वतंत्र 10% आरक्षण देण्यात आलं होतं। त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय असा हट्ट जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकार कोणाचंही येऊ मी सरकार स्थापन झाल्यानंतर उपोषणाची तारीख घोषित करणार। त्यानंतर सामूहिक आमरण उपोषण जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्येच करणार असल्याची घोषणा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहितेपूर्वी दिली होती। सरकार आता नुकतेच जर पाहिलं तर रविवारी मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांनी शपथविधी जो आहे तो पार पडला आहे। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आज 11 वाजता पत्रकार परिषद घेत आता पुढील आमरण उपोषणाची सामूहिक आमरण उपोषण जे आहे त्याची तारीख घोषित करणार आहेत, ठिकाण देखील घोषित करणार आहेत। कारण यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी देखील समाजाला आमरण उपोषणाची घोषणा केली होती। मात्र ते उपोषण जे आहे ते आपापल्या गावात उपोषण करा असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र यावेळेचं उपोषण जे आहे ते आता वेगळं असणार आहे। अंतरवालीतच संपूर्ण मराठे जे आहे ते उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि याला मोठा पाठिंबा मिळेल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।